श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत. गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावतो. प्रत्येक प्राण्याचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे. माणूस तो शकून आणि अपशकुन निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्हे स्वीकारतो. लहानपणापासूनच मुंगसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते. आपले हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते. मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल. आपण मुंगसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहोत. मंडळी, याआधी तुम्ही कधी जिवंत मुंगूस पाहिले असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यासमोर जिवंत मुंगूस दिसले असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुम्ही हा व्हिडिओला सोडून जाल, पण लक्षात ठेवा, या व्हिडिओला जर तुम्ही आज सोडून गेलात तर तुमचं नुकसान होईल. कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात मुंगूस दिसणे खूप कठीण झाले आहे. जसे की तुम्हाला माहीत आहे, आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चालला आहे आणि त्यांची संख्या ही कमी होत चालली आहे. परंतु त्यातील एक प्राणी म्हणजे मुंगूस. मुंगूस जिथे कुठेही असतो तिथे साप कधीच येत नाही असे म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहेत, देवाने तुमच्यासाठी काय संकेत पाठवले आहेत आणि या मुंगसाद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तुम्हाला हे माहीत नसणार, पण आम्ही तुम्हाला सांगतो. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, मुंगूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धनप्राप्ती म्हणजेच मनी, पैसे हे सर्व काही देऊ शकतो. जर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील, आपला बँक बॅलन्स चेक खूप कमी असेल, तर मुंगूस आपल्या बँकमध्ये मनी जमा करू शकतो. म्हणजेच आपल्या बँक खात्यात या मुंगसामुळे खूप जास्त पैसे येऊ शकतात. कदाचित काही लोकांना ही अंधश्रद्धा वाटेल किंवा काही लोकांना फेक, खोटे वाटत असेल, तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता. पण ज्या लोकांना देवावर विश्वास ठेवला आहे, जे लोक देवाला मानतात, त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडून जाऊ नका. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहून काहीतरी माहिती मिळेल आणि तुम्हाला त्या मुंगसाचा वापर करून पैसा म्हणजेच मनी आणता येईल. चला मग जाणून घेऊयात तुम्हाला कसा मनी म्हणजेच पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचा बँक बॅलन्सही फुल होईल. चला तर जाणून घेऊयात. मंडळी, आजपर्यंत जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून कमीत कमी पैसे काढले आहेत, तर आता तयार व्हा. कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही बँक खात्यातून लाखाने पैसा विड्रॉल कराल. लक्षात ठेवा, मुंगूस हे भगवान विष्णूंचे रूप आहे. त्यामुळे बरेच लोक आजकाल मुंगसालाही पाळत आहेत. ज्या घरात किंवा ज्या जागेवर मुंगूस असते तिथे जवळपास कुठेही साप नसतो. आणि जे लोक मुंगसाचे आणि सापाचे भांडण पाहतात, जे लोक मुंगसांची जोडी पाहतात, अशा लोकांना नक्कीच लवकरात लवकर अशी बातमी चांगली मिळणार आहे असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती सकाळी बाहेर जाताना किंवा दुपारी घरी येताना ज्याला रस्त्यात कुठेही इतरत्र मुंगूस दिसतो, अशा व्यक्तीला 48 तासात मोठी धनप्राप्ती होत असते. तुम्ही कधी विचार केला असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो त्यानंतर तुम्हाला खूप जास्त मनी म्हणजेच पैसा मिळालेला असतो. लक्षात ठेवा, हे उपाय नक्की आहेत. जेव्हा कुठेही तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हा कमीत कमी 48 तासात तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. एक चांगली धनप्राप्ती होईल. मुंगसामुळे पैसे हे मिळतातच, कारण मुंगूस हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे आणि यामध्ये पैसे खूप मिळतात. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला मुंगूस पळताना किंवा इतरत्र दिसेल किंवा तुमच्याकडे पाहून दात दाखवताना दिसेल, तर हे तर खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते. जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता तुमचे पूर्णपणे भाग्य बदलणार आहे. जो कोणता व्यक्ती त्याची जीभ किंवा दात पाहतो तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो. आणि तुम्ही पाहिले की
नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एवढेच नाही तर मंडळी, मुंगूस दिसल्यावर तुम्ही एक छोटेसे काम करा. तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता. मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्या समोर मनोभावे हात जोडायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मुंगूस हा समोर प्रकट करायची आहे. त्याचबरोबर तुमची नजर व मुंगसाची नजर एकमेकांच्यावर पडल्यास फक्त त्याच्यावर हात जोडून त्यांना प्रणाम करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही. तुमचा बँक बॅलन्स सदैव फुल राहणार आहे. तुमच्या घरात सुख, संपत्ती, वैभव, शांतता नांदणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणार आहे. लक्षात ठेवा, मुंगूस कधीही दिसो, शेतात किंवा घराबाहेर पडल्यास तुम्हाला धनप्राप्ती होईल. या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी धनप्राप्ती करून देईल. मंडळी, सोबतच आपण अनेक वेळा शांततेत झोपलेलो असताना आपल्याला विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात. मग स्वप्नामध्ये आपल्याला काहीतरी दिसत असतं. अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतो. स्वप्नामध्ये काहीही होऊ शकतं. काही जण तर स्वप्नामध्ये विदेशात यात्रा देखील करतात. काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात तर काहींना वाईट गोष्टी दिसतात. तर त्यांना समजत नाही की त्याचा अर्थ नक्की काय होतो. मंडळी, काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की काय होतोय. तर मंडळी, काही लोकांना हेच कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय दिसल्याने त्याचा काय अर्थ होतो. काही लोक तर आधीच घाबरून जातात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्नात जी गोष्ट चांगली दिसते ती चांगलीच असते असे नाही आणि स्वप्नात जी गोष्ट वाईट दिसते ती वाईटच असते असे काहीच नाही. तसेच स्वप्नात तुम्हाला प्राणी, वस्तू आणि इतर काही जागा दिसतात. त्यामध्ये काही जागा शुभ संकेत, काही जागा अशुभ संकेत देतात, तर काही वस्तू, प्राणी अशुभ संकेत देतात. चला तर मग जाणून घेऊयात, हे मुंगूस तुम्हाला स्वप्नात दिसले तर काय संकेत देते. मुंगूस जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसते तेव्हा तेव्हा हा संकेत तुमच्यासाठी शुभ मानला जातो. कारण मुंगूस हे श्रीहरी विष्णूचे रूप आहे. मुंगूस हे तुम्हाला धनप्राप्ती देण्यासाठी स्वप्नात दिसते. असे धार्मिक माहितीनुसार तुम्ही जेव्हा जेव्हा स्वप्नात मुंगूस पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होईल. तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यात पैशांची कधीही कमतरता भासणार नाही. लक्षात ठेवा, मुंगूस हा त्या लोकांना दिसतो जे लोक खूप जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हा त्याच लोकांना बाहेर दिसतो जे लोक खूप जास्तीत जास्त चिंतेत असतात. मुंगूस हे श्रीहरीचे रूप असल्यामुळे ते त्यांच्या भक्तांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. त्यामुळे तुम्हीही श्रीहरीचे नामस्मरण नक्कीच करा. तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देईल. आणि ही गोष्ट तर नक्कीच लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा मुंगूस तुम्हाला दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला धनप्राप्ती नक्कीच होईल. जेव्हाही कोणालाही दर्शन मुंगूस देतो किंवा त्याच्या समोर येतो तेव्हा त्या व्यक्तीला 48 तासाच्या आत नक्कीच धनप्राप्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा धनाचा देवता मानला जातो. कुबेर देवतासोबत ही एक दुसरी देवता आहे. जो कोणालाही कधीही दिसला तर त्याला धनप्राप्ती ही निश्चित होते. जसे कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर धनप्राप्ती होते, त्याच प्रकारे मुंगूस दिसल्यानंतरही धनप्राप्ती होते. त्यामुळे कधीही तुम्हाला कुठेही मुंगूस दिसला तर हे चांगले संकेत आहेत. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला कधीही कुठेही मुंगूस दिसो त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आणि हा एक मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. नक्कीच तुमच्याकडे प्रचंड धन आकर्षित होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला मुंगसाचे दर्शन देखील होईल. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. 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 त्रिलोक्य पालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः।
त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः।
त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः।
त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः।
त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः। त्रिलोक्यपालक परब्रह्म
श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः. त्रिलोक्य पालक परब्रह्म श्री स्वामी देवाय नमः.